मी प्राध्यापक रामा माने, MA MPhil अर्थशास्त्र, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। आज या ठिकाणी मी प्रथम वर्ष कला या वर्गासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून UGCच्या गाईडलाईननुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये CBCS हा पॅटर्न सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून जो अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे तो अभ्यासक्रम प्रथम सेमिस्टरसाठी किंवा सेमिस्टर पहिला नंबर 1 साठी या ठिकाणी भारतीय आर्थिक पर्यावरण हा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे। आणि या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं पहिल्या सेमिस्टरसाठी 3 प्रकरण देण्यात आलेली आहेत। या 3 प्रकरणामध्ये प्रामुख्यानं भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक पर्यावरण यांचा संबंध कसा आहे किंवा आर्थिक पर्यावरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो हेही या ठिकाणी आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये पहिलं प्रकरण आहे भारतीय आर्थिक पर्यावरण याची ओळख। आता पर्यावरण म्हटलं की आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की मानवाच्या किंवा सजीवांच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणाला आपण पर्यावरण असं म्हणतो, परंतु या ठिकाणी आर्थिक पर्यावरण हा शब्द वापरलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत की आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक। आता आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? त्यामध्ये प्रामुख्यानं राजकीय, देशातील राज्यव्यवस्था, राज्ययंत्रणा कशी आहे, लोकशाही आहे की हुकुमशाही आहे, त्याचबरोबर ते अल्पमतात आहे की बहुमतात आहे आणि त्यांनी घेतलेले निर्णय विरोधी पक्ष सक्षम आहे की कसा आहे, यावरही या राजकीय घटकाचाही परिणाम या आर्थिक पर्यावरणावर होत असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। त्यानंतर देशात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान विषयक जी उपलब्धता आहे त्यावरही किंवा हे तंत्रज्ञान यामुळंही या ठिकाणी आर्थिक पर्यावरणावर परिणाम होत असलेला दिसून येतो। त्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक घटक। सामाजिक म्हणजे समाज कसा आहे, सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे, सर्वत्र एकोप्याने नांदत आहेत की कसे, सांस्कृतिक तुमच्या चालीरीती, रूढी, परंपरा याच्यानुसारही तुमचे वस्तू आणि सेवाला असणारी मागणी, कोणत्या सेवाला मागणी कोणत्या समाजाकडून येते, कोणत्या समाजाचा सण किंवा उत्सव कधी आहे, त्यानुसार सुद्धा या ठिकाणी पर्यावरणावर हे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आपली मागणीचा प्रभाव वाढवून किंवा कमी करूनही परिणाम करू शकतात। दुसरा घटक आपल्याला सांगता येईल की भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने। तर भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक समस्या आहेत, अनेक ज्वलंत प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न, आव्हाने किंवा अडचणी त्यालाच आपण आव्हान असं म्हटलं। काय आहे? नैसर्गिक संसाधन। भारत हा निसर्गाने नटलेला स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण देश आहे। भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आपल्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी कशा पद्धतीनं केला जातो त्यावरही या ठिकाणी या अर्थव्यवस्थेपुढे नैसर्गिक संसाधनाचं एक आव्हान उभं राहिलेलं आहे की नुसती निसर्गाची
वृक्षतोड करीत राहिलं, त्याच्यात जर आपण वृक्ष संवर्धन केलंच नाही, नवीन वृक्ष लागवड केली नाही, तर त्याचेही या ठिकाणी अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात. म्हणून नैसर्गिक संसाधनाच्या संदर्भात, पुनर्निर्मिती संदर्भात या ठिकाणी मोठं आव्हान उभं राहिलेलं दिसून येतं. आपण फक्त निसर्गाकडून घेतच आहोत, त्याच्यात भर घालण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आणि म्हणून मग नैसर्गिक साधन संपत्ती, किंवा असंही म्हटलं जातं, भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ही विपुल प्रमाणात आहे, मात्र भारताला या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपल्या विकासासाठी योग्य रीतीनं करून घेता येत नाही. आणि जो करून घेतला जातो त्यात मात्र नवीन भर टाकण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळं अनेक समस्या किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. हे एक आव्हान आहे. ऊर्जा साधन सामग्री, ऊर्जेच्या संदर्भातही आपण विचार केला तर इलेक्ट्रिक असेल, देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, शेतीसाठी विजेचा वापर केला जातो, उद्योगधंद्यासाठीही विजेचा वापर केला जातो, व्यापारिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, घरगुती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात या साधन संपत्तीचा वापर केला जातो. मात्र ऊर्जा निर्मितीचे पाहिजे तेवढे आपल्याकडं स्रोत निर्माण झालेले नाहीत, किंवा त्यासाठी लागणारी खनिज संपत्ती आहे, कोळसा आहे, याचा आपल्याकडे पुनर्निर्मिती करण्यासाठी जास्त प्रयत्न केले जात नाहीत. आणि त्यामुळे जी आहे ही साधन संपत्ती संपून जाईल आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे ऊर्जा संसाधन निर्माण करण्यासाठीचं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झालेलं दिसून येईल. त्यानंतर आरोग्य, शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्याकडे आजही पूर्वीपासून चालत आलेलीच शिक्षण पद्धती अस्तित्वात आहे. या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होऊन व्यावसायिक, औद्योगिक आणि प्रॅक्टिकली शिक्षण असणं आवश्यक आहे. फक्त या पुस्तकी ज्ञानानं रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी त्याचा उपयोग होत नसलेला दिसून येतो. म्हणून शिक्षणाच्या पद्धती, शिक्षणावर केला जाणारा खर्च, त्यासाठी करावं लागणारं संशोधन, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून आधुनिक पद्धतीचं शिक्षण किंवा तंत्र, विज्ञान, ज्ञान या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा विकास या ठिकाणी करावा लागेल. त्याचबरोबर शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत आधुनिक पद्धतीनं पोहोचल्या पाहिजेत. ही मोठी समस्या या ठिकाणी असलेली दिसून येते. इंटरनेटचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आजही लाईट मिळत नाही, इंटरनेटचा तर विषयच येत नाही, आणि त्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. आरोग्याचं ही भारतीय अर्थव्यवस्थेपुढे मोठं आव्हान आहे. भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या वाढलेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे जी शासकीय रुग्णालयं आहेत त्याच्यातील यंत्रणा किंवा यंत्रसामग्री ही बहुतांशी वेळा ती धुळखात पडलेली असते, तिचा उपयोग करून घेतला जात नाही. म्हणूनच या ठिकाणी या आरोग्य यंत्रणेचं सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं दिसून येतं. सध्या आपण कोरोना या रोगाचा जर विचार केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजही जगातील सर्वच संशोधन करीत असले तरी कोणत्याही देशाला आत्तापर्यंत ठोस त्याच्यावर लस निर्माण करता आलेली नाही. आणि म्हणून मग नवीन रोगांच्या साथी, रोगांचा फैलाव ही रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी देशामध्ये व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे, सुसुविधा असं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. आणि यासाठी आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होत असलेला दिसून येतो. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेपुढं या आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा ग्रामीण भागापर्यंत किंवा सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचं एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. पर्यावरण, आज आपण पाहतो की पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, वृक्षतोड होत आहे, आणि त्या प्रमाणात मग नवीन वृक्षाची लागवड आणि संगोपन केली जात नाही. आणि त्यामुळं असमतोल निर्माण होऊन मग देशामध्ये एक तर ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ, आणि त्यामुळं शेतजमिनीची उत्पादकता ही कमी होत आहे. देशामध्ये रोगराईची परिस्थिती निर्माण होत आहे. थोडक्यात जर विचार केला तर नैसर्गिक असमतोल निर्माण झाल्यामुळं देशामध्ये अनेक नैसर्गिक संकट निर्माण होत आहेत. त्याच्यातीलच समजा हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आपण कोविड, कोरोना हा जर विचार केला तर तोही एक असंतुलनामुळे निर्माण झालेला दिसून येतो. आणि याचेच परिणाम या ठिकाणी पर्यावरणाची
जाणीव जागृती करून त्याच्यामध्ये विकास करणं आणि पर्यावरणाचा विकास करून देशामध्ये वातावरणामध्ये समतोल प्रस्थापित करणं आवश्यक असलेलं दिसून येतं. हेही मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना. आता या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना प्रामुख्याने जगातील अर्थव्यवस्थांचं 3 विभागात विभाजन केलं जातं. एक म्हणजे अल्पविकसित अर्थव्यवस्था, जिचा विकासच झालेला नाही. दुसरी विकसनशील अर्थव्यवस्था, म्हणजे जी विकास करण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे, तिचा विकास चालू आहे. आणि तिसरी विकसित अर्थव्यवस्था, की ज्यांचा अगोदरच मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. आणि मग या सर्व अर्थव्यवस्थांशी भारतीय अर्थव्यवस्थेची जर तुलना केली तर या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, की जी मागासलेली नाही आणि पूर्णपणे विकसित झालेली नाही, मात्र विकासाच्या रस्त्यावर उभा राहून ती चालायला लागलेले आहे, पळण्याचा प्रयत्न करते, विकास साधण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येच्या संदर्भात विचार केला आहे की भारताची लोकसंख्या जास्त आहे, वाढीचा वेग जास्त आहे. इतर देशाच्या तुलनेनं किंवा विकसित देशाच्या तुलनेनं भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. मग ती या लोकसंख्येला ज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रशिक्षण याची जर जोड दिली तर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेती, भारतीय शेती आपण पाहतो की मागासलेली आहे, अविकसित आहे, कोरडवाहू आहे. मात्र मग या शेतीची उत्पादकता कमी आहे आणि विकसित देशामधील शेतीची उत्पादकता ही जास्त आहे, कारण तेथील शेतीला असणारी आदानं आणि इतर सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. उद्योगधंद्याचा विकास तोच केला तर भारतीय उद्योगातील यंत्रसामग्री ही जुनी आहे, कामगार यांना प्रशिक्षित केल्या जात नाही आणि त्यामुळं भारतीय उद्योगातून निर्माण होणारी वस्तू उत्पादन हे हलक्या दर्जाचं, ओबडधोबड, स्पर्धेत न टिकणारं असं असलेलं दिसून येतं. त्यामुळे या उद्योगाचाही विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. त्याबरोबर सेवा क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विकास झालेला दिसून येतो. मात्र हा विकास आजही पाहिजे त्या प्रमाणापेक्षा कमी आहे. मात्र विकसित देशाच्या तुलनेने विचार केला तरी सेवा क्षेत्रात भारताची चांगल्या प्रकारे प्रगती झालेली आहे. या पद्धतीनं आपल्याला या क्षेत्राशी तुलना, जागतिक अर्थव्यवस्था, मग त्यामध्ये विकसित देशातील अर्थव्यवस्थेशी तुलना आणि मागासलेल्या अर्थव्यवस्थेशीही तुलना या ठिकाणी केलेली दिसून येते. प्रकरण 2, कृषी पर्यावरण. आता या ठिकाणी त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पडित आहे. शेतीच्या विकासामुळे देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास करण्यास मदत होत आहे. म्हणूनच भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे आणि शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं संबोधलं जातं. देशातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला रोजगार आणि उदरनिर्वाह करण्यासाठी शेती हीच प्रामुख्याने मदत करीत आहे आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेती ही सगळ्यात महत्त्वाचं काम करीत असलेली दिसून येते. त्यामुळे उद्योगधंदे, वाहतूक, दळणवळण, व्यापार या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी शेती आपली भूमिका महत्त्वाची पार पाडित असलेली या ठिकाणी दिसून येते. नंबर 2, भारतीय शेती पुढील आव्हाने. आता भारतीय शेती आपण जरी म्हणत असलो व्यवस्थित आहे, मात्र तिच्या पुढे ही आज मोठ्या प्रमाणात आव्हानं निर्माण झालेली आहेत. त्याच्यातील पहिलं आव्हान आहे की उत्पादकता. कारण भारतीय शेतीची उत्पादकता विकसित देशाच्या तुलनेनं ही अतिशय कमी आहे. मग ही कमी का आहे, ती कोणत्या पद्धतीनं वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे उत्पादकता वाढविण्याचं भारतीय अर्थव्यवस्थेपुढं महत्त्वाचं आव्हान उभं असलेलं दिसून येतं. ग्रामीण पतपुरवठा. आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसाय केला जातो. ग्रामीण कारागीर, लघु उद्योजक यांना ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या आजपर्यंत वित्तीय संस्था निर्माण झालेल्या नाहीत किंवा वित्तीय संस्था असल्या तरी त्या ग्रामीण भागातील शेतीसाठी आणि उद्योजकांना पतपुरवठा करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळं त्यांना आर्थिक विकास साधण्यास अनेक अडचणी येतात. त्यानंतर विक्री व्यवस्था.
आजही ग्रामीण भागामध्ये शेतमालाची विक्री स्थानिक लेवललाच केली जाते, मिळेल त्या किमतीला केली जाते. मोठ्या शहरामध्ये कोणत्या बाजारपेठेत कोणत्या मालाला किती किंमत मिळते हेही शेतकऱ्याला अवगत नसते किंवा तिथपर्यंत जाण्याची व्यवस्थाही नसते. वाहतूक आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, महागाई किंवा वाढता खर्च यामुळे ग्रामीण शेतकरी आजही आपल्या मालाची विक्री स्थानिक लेवलला स्थानिक बाजारपेठेत करीत असलेला दिसून येतो. हेही एक भारतीय शेतीपुढील मोठं आव्हान आहे. ग्रामीण उद्योजकता. ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्याचा विकास करण्यासाठी ग्रामीण लोकांना ग्रामीण भागातच उद्योजकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा, सुविधा आणि सवलती द्याव्यात. त्यासाठी भांडवलाची उभारणी करून द्यावी आणि या ग्रामीण उद्योगामध्ये निर्माण होणाऱ्या मालाची विक्रीची हमीही या ठिकाणी सरकारने जर घेतली तर ग्रामीण भागात निश्चितच उद्योजकाला मोठी चालना मिळेल. कारण शेती क्षेत्रातील कच्चा माल स्थानिक लेवलवर मिळेल, वाहतूक खर्च कमी होईल आणि त्याची विक्रीही स्थानिक ठिकाणी केली जाईल. म्हणजेच ग्रामीण उद्योजकता हाही एक विषय या ठिकाणी भारतीय शेतीपुढील एक मोठं आव्हान आहे. आणि नंबर 3 ग्रामीण शेतीमधील अलीकडील काळातील प्रवृत्ती. भारताच्या शेतीमध्ये अलीकडच्या कालखंडात काय बदल होत आहे? पीक रचनेमध्ये पूर्वी जी पारंपरिक पद्धतीने उदरनिर्वाह चरितार्थाची शेती केली जात होती ती आता व्यापारी पद्धतीने किंवा व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेती केली जात आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्ये परंपरागत पद्धतीच्या ऐवजी आता तंत्रज्ञानाचा, यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. शेतीसाठी आजही पीक विम्याची सुविधा उपलब्ध आहे, मात्र त्यामध्ये दुरुस्त होणे किंवा सुधारणा होणे, आधुनिकपणा येणे महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. जलव्यवस्थापन. पाणी पुरवठ्याच्या सोयीमध्ये आजही भारतामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही, मात्र ती वाढ करण्याचा प्रयत्न करण्याची मोठ्या प्रमाणात गरज असलेली दिसून येते. आणि कृषी व्यवसाय म्हणजे शेतीशी संलग्नित जोडधंद्याचा व्यवसाय करणं ही आवश्यक आहे. ही अलीकडील काळामध्ये प्रवृत्ती वाढत असलेली दिसून येत आहे. नंबर 3 प्रकरण 3 औद्योगिक पर्यावरण. या ठिकाणी भारताच्या आर्थिक विकासातील उद्योग क्षेत्राची भूमिका. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती ज्या प्रमाणात आपलं योगदान देत होती त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक विकासामध्ये कारखाने किंवा उद्योगधंद्याची काय भूमिका आहे, ती आपली किती महत्त्वाची भूमिका पार पाडित आहे याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर त्यामध्ये भारतामध्ये हे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याचा विकास झालेला आहे. प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी MIDC निर्माण झाले, म्हणजे औद्योगिक वसाहती निर्माण झालेल्या आहेत आणि उद्योगधंद्याचा चांगल्या प्रकारे विकास होत असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचं नंबर 2 औद्योगिक धोरण अधिनियम 1991 म्हणजेच नवीन आर्थिक धोरण, की ज्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झालेली होती. 8 दिवस देश चाललेले, एवढंही परकीय चलन शिल्लक नव्हतं. त्या काळी मग अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण यांचा स्वीकार करून त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी गंगाजळीमध्ये खडखडाट झालेला होता त्यासाठी भारताला कोणी उधारही देत नव्हतं, कर्जही देत नव्हतं आणि मदतही करीत नव्हतं. अशा वेळेस भारताने 18 टन सोनं गहाण टाकून परकीय चलन उपलब्ध केलं आणि तेथून पुढं मग जागतिकीकरण किंवा मुक्त व्यापाराच्या बाजूनं सही केली आणि तेव्हापासून भारतानं खऱ्या अर्थानं एक आर्थिक विकासाला मोठी चालना या ठिकाणी मिळालेली दिसून येते. म्हणूनच 1991चं औद्योगिक धोरण हे अतिशय महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये थोडक्यातच सांगितलं, खाऊजा खाजगीकरण म्हणजे जास्तीत जास्त सरकारी क्षेत्रातील उद्योगधंद्याची विक्री खाजगी व्यक्तींना करणं आणि खाजगी क्षेत्रात उत्पादन वाढविणं, त्याला खाजगीकरण असं म्हटलं आहे. उदारीकरण याचा अर्थ जे भांडवल आहे त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला उपयोग कसा करून घेता येईल आणि जास्तीत जास्त त्याची विकास करून नवीन उद्योगांची निर्मिती कशी करता येईल यासाठी उदारीकरणाचंही केलं जातं. आणि
जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जगाची बाजारपेठ ही एकच आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. कोणताही देश कोणत्याही देशामध्ये आपल्या वस्तू नेऊन विकू शकतो आणि कोणत्याही देशातून वस्तू आयात करू शकतो. त्यालाच या ठिकाणी जागतिकीकरण असं म्हटलं की कोणतंही बंधन नसणे. नंबर 3, भारतीय उद्योगासमोरील आव्हाने. त्यामध्ये कामगार आणि रोजगार हेही मोठं आव्हान भारतीय उद्योगासमोर असलेलं दिसून येतं. प्रादेशिक असमतोल. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हा प्रादेशिक असमतोल असलेला या ठिकाणी दिसून येतो. जो विकसित भाग आहे तोच विकसित होत जातोय आणि जो मागासलेला आहे तो तसाच मागासलेला राहत आहे. वित्त पुरवठा हेही प्रामुख्यानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आव्हान असलेले दिसून येते. नवीन उद्योग निर्मितीसाठी आजही आपण परकीय देशातील उद्योजकांना आमंत्रित करतो आणि त्यांना सोयी सवलती देतो की या आणि आमच्या देशामध्ये उद्योगधंद्याची निर्मिती करा. त्यामुळं वित्तपुरवठा हे एक मोठं आव्हान आहे. आणि तंत्रज्ञान. भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळं आजही उत्पादनाच्या बाबतीत ते मागं पडत आहे. म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान निर्मितीसाठी आणि ते खरेदी करण्यासाठी देशापुढं एक मोठं आव्हान किंवा उद्योगापुढं मोठं आव्हान असलेलं या ठिकाणी दिसून येतं. नंबर 4, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग किंवा उपक्रम राबविण्यासाठी देशामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात नितांत गरज असलेली दिसून येते आणि त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास करण्यास मदत होईल. नंबर 5, भारतीय उद्योगाच्या बाबत अलीकडील काळातील प्रवृत्ती. भारतामध्ये अलीकडे उद्योगधंद्याचा विकास मोठ्या प्रमाणात होत असलेला पाहावयास मिळतो आणि या उद्योगाच्या माध्यमातूनच देश आज परकीय देशांना किंवा जगामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योगधंद्यात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांची विक्री करीत असलेला दिसून येतो. म्हणजेच उद्योगधंद्याच्या विकासासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात बदल करून त्यामध्ये विकास होत असलेला दिसून येतो. हेही आपल्याला या ठिकाणी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पाहायचं आहे. यासाठी प्रामुख्यानं भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय महत्त्वाचा असलेला दिसून येतो. धन्यवाद.